या क्षणाची संपूर्ण राज्याला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। एक मराठी पोरग आणि ज्यांनी अख्खा देश हादरवला। अहो, नुसताच देश नाही तर मोदी सरकारला घाम फोडला आणि अखेर मोदी सरकारचं भांड फुटलं। आज देशात मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे। आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। आज गोरगरीब गावाखेड्यातले विद्यार्थी तसे शेतकऱ्याची मुलं अहोरात्र कष्ट करतात, अभ्यास करतात, 2-2, 3-3 वर्ष मेहनत करतात आणि हे सरकारमध्ये बसलेले लोक पेपर फोडण्याचं काम करतात, ज्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना नैराश्य येतं आणि त्यांना मोठा दणका बसतो। देशातील नेट परीक्षेमध्ये 18 ते 20 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते आणि तो पेपर फुटला। काही विद्यार्थ्यांनी 2-2, 3-3 वर्ष कठोर मेहनत केली, अभ्यास केला आणि तो पेपर फुटल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। काही विद्यार्थ्यांना नैराश्य आले आणि विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं। भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक सर हे आंदोलन करीत आहेत। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हीच मागणी आहे आणि 20 दिवसापासून सोनम सर आंदोलन करीत असताना या सरकारने पोलिसांचा वापर करून सोनम सरांना जबरदस्ती दवाखान्यात नेले आणि या सरकारला वाटलं की आता ही आंदोलन थांबेल, परंतु दिपके सर हटणारे नाही। अभिजित दिपके म्हणजे खंबीर आहेत आणि या सरकारला घाम फोडला। आत्ताच संसद भवनाकडे मोर्चा निघाला। इतकी मोठी गर्दी, वेगवेगळ्या राज्यातून लोक दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि सगळे म्हणजे ही गर्दी बघून मोदी सरकारला धडकी भरलेली आहे। नेमकं यावेळी आता काय होणार आहे? खरं शिक्षण मंत्री आता झुकणार का? मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार का? याची सगळ्यात मोठी आणि गुप्त माहिती आत्ताच आपण तुम्हाला सांगत आहे। नेमकं मोदी सरकार आणि अमित शहा यांच्यात काय ठरलं, अंतर्गत काही गोष्टी झाल्या, त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे, जे राज्यातील, देशातील विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात महत्त्वाची आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची महत्त्वाची बातमी देत आहेत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावाच लागेल। अजिबात कुठे अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे। लगेच एक लाईक करा। अहो, या देशामध्ये लोकशाही आहेत, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आपल्या मागण्या, आपल्या अडचणी, आपल्याला होत असलेला त्रास याच्यावर आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु हे सरकार मात्र हुकुमशाहीसारखं काम करीत आहे आणि सर्वसामान्य जनतेला, त्यांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे। ज्याप्रमाणे एक मराठी मुलगा अमेरिकेहून येतोय आणि भारतातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन करीत आहे। सोनम वांगचुक सर हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनासाठी बसलेले होते। 20 दिवस त्यांनी आंदोलन केले, परंतु या सरकारने पोलिसांचा वापर करीत सोनम सरांना जबरदस्ती दवाखान्यात उचलून नेले। परंतु या सरकारला एक मोठा आणखी दणका बसला, ते म्हणजे हे आंदोलन थांबलं नाही आणि अभिजित दिपके हे स्वतः आंदोलन करण्यासाठी बस। या क्षणाची संपूर्ण राज्याला धडकी भर आपण पाहतोय दिल्लीतल्या जंतर मंतरवर बेरोजगारी विरुद्ध तरुणांचा महासागर उचललाय। मध्यरात्रीच्या 1 वाजता हातात टॉर्च घेऊन निघालेल्या या मशाल मोर्चानं दिल्ली दणाणून सोडली आहे। आपल्या भविष्यासाठी आणि रोजगाराच्या हक्कासाठी हे तरुण आक्रमक झाले। शांततापूर्ण पण आक्रमक अशा या आंदोलनानं केंद्र सरकारसमोर आता एक मोठं आव्हान उभं ठाकलंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कॉकरोच जनता पार्टीकडून आज संसदेवर धडक मोर्चा काढण्यात येतोय आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षाही वाढवली आहे। पोलिसांच्या तुकड्या जंतर मंतर मैदानात दाखल झाल्या। नीट परीक्षा प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आज 5-10 हजार लोग ने पूरा देश दिल्ली आया है, पूरा देश जंतर मंतर आया है। तो हमारी जो जिम्मेदारी है, हमारा जो प्रोटेस्ट आज तक पीसफुली चल रहा था, हमारा मार्च भी पीसफुली चलना चाहिए। चलेगा पीसफुल? तो हमारे मार्च में 3-4 चीजें होगी। गुलाब का फूल, भारत का संविधान, हमारा तिरंगा, महात्मा गांधी और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की फोटो। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन 22व्या दिवशीही पेटलेलंच आहे। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि यांना ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं आपण पाहिलं। त्यानंतर आता अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय।
विरोधकांनी हाक दिलेल्या संयुक्त मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मैदानावरील वातावरण आता कमालीचं तापलंय। त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण भारतभरातून या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरत, जंतर मंतरवर विरोधकांच्या मोर्चाला परवानगी नाहीये, तरी देखील आज हा मोर्चा आणि हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी या क्षणाला? प्राची, आपण जर पाहिलं तर सध्या मी जंतर मंतर मैदानाच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज विरोधकांच्या वतीने संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोनम वांगचुक यांनी सुद्धा संपूर्ण देशभरातील नागरिकांना या मोर्चाला येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं चित्र आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या जंतर मंतर मैदानाचा हा सगळा बाहेरचा परिसर आहे, या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100% खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक असेल आणि इतरही वेगवेगळी पथकं सध्या जंतर मंतर मैदानावरती दाखल झाली असल्याचं पाहायला मिळतंय। जिथपर्यंत नजर टाकावी तिथपर्यंत फक्त पोलीस या ठिकाणी दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर अर्ध्यापेक्षा जास्त आंदोलक हे संपूर्ण जंतर मंतर मैदान भरून हे आंदोलक आतमध्ये आहेत, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जंतर मंतर मैदानाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी तरुणांनी ठिय्या मांडला असल्याचं एकंदरीत चित्र आहे। खरं तर या तरुणांचं म्हणणं असं आहे की आतमध्ये गेलं तर पोलीस सगळ्या बाजूनी घेराबंदी करतील आणि मोर्चाला परवानगी जी नाकारली आहे त्या पद्धतीने मोर्चा काढता येणार नाही। त्यामुळे तरुणांनी, अर्ध्यापेक्षा जास्त तरुणांनी आता रस्त्यावरतीच ठिय्या मांडला असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। पोलीस सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आक्रमक होत असल्याचं एकंदरीत चित्र आहे। पोलिसांकडून वारंवार या आंदोलकांना आतमध्ये जाण्यासाठी आवाहन करण्यात येतंय, मात्र आंदोलक हे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा निघणारच अशा पद्धतीचा निर्धार या ठिकाणी जे काही आंदोलक आहेत या आंदोलकांकडून व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत जंतर मंतर मैदान असेल किंवा बाहेरचा परिसर असेल 100% मोठ्या प्रमाणावरती वातावरण तापल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्राची, नक्कीच धन्यवाद भरत, तुम्ही दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीबद्दल। जंतर मंतरवर आमचे सहकारी भरत मोहोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथे नेमकं काय घडतंय, काय परिस्थिती आहे त्याची इत्यंभूत माहिती आपण वेळोवेळी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत।